याविषयी मला एवढं विस्तृत बोलायची आवश्यकता नव्हती, परंतु सगळेच आता भेटलेत, मला खूप फोन आले, दादा याला असं करू का तसं करू का. शांत, त्यांना जे पाहिजे ते करायची काय आवश्यकता नाही. ते मुद्द्यावर बोलले का अजूनही बोलले नाही की त्या दवाखान्यासाठी रवींद्र चव्हाणांनी काय केलं. तिथे पोस्टमॉर्टमचं आणून ठेवलं, तिथे रक्त वाहतून आलेत ना त्या गटारातनं 3,000 लोकांच्या कंप्लेंट आल्या, त्यांच्यासाठी काय केलं हे कोणीच उत्तर दिलं नाही. राजू पाटलांनी 10 लाख भाडे. अरे बाबा, तुमचा दादा रिक्षा चालवत होता तेव्हा मर्सिडीजमध्ये फिरत होतो मी खानदानी. आता टेंडरच्या पैशातनं पैसे कमवलेत आणि गाड्या घोड्या दाखवून जर माझ कोणी दाखवत असेल तर मी तरी ऐकून घेणार नाहीये, कारण मी त्यातला नाहीये. परंतु माझी त्यांनाही विनंती आहे की यांच्या मागे लागू नका. आहे सक्षम, आपण काय विषय नाहीये, बाजूलाच आहे माझ्या राहतो, त्यामुळे तुम्हाला जास्त काय मेहनत करायची गरज नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे, एक चांगला माहोल आहे डोंबिवली शहरात, एकत्र आणायचे आपण डोंबिवली शहरात. आम्ही तुमच्याबरोबर नसलो कमळाबरोबर, तरी पण कमळ याच्याबरोबर आहे धनुष्यवानाबरोबर, आणि एकत्र कुठेतरी काम करतो. 4 चांगल्या गोष्टी घेऊन या, एकत्र बसून चांगली कामं करूया. कोण नाही बोलणार आहे. बांद्राला केलं तसं इथे करूया, चांगलं सॅटिस होईल तिथे. अशी कामं करून घेण्यासाठी आपण गेलो. आपण काय कोणाला पक्ष विकलो नाही किंवा कोणाच्या धमक्यांना घाबरून गेलो नाही. हे सगळे लोक इथं जे बरेचसे विषय असतील ते घेऊन पुढे जा. यांच्या मागे, या कुत्र्या मांजरांच्या मागे लागून आपला वेळ वाया घालवण्यात काय पॉईंट नाहीये. त्यामुळे तशी वेळ आली तर जायचं, परंतु उगीच कोणाची खोडी काढू नका.